कर्करास भावनांच्या सागरात स्वतःला शोधणारा आत्मा. तो असो किती बाहेरून शांत दिसतात पण आतून भावनांच्या अथांग सागरात बुडत असतात. हे जगातील सगळ्यांची काळजी घेतात, प्रत्येकाचे अश्रू पुसतात, मात्र स्वतःच्या मनातलं कोणालाच सांगत नाही. आज आपण अशाच एका राशीबद्दल बोलणार आहोत, जी या जगात सर्वात जास्त प्रेम करते आणि म्हणूनच ती सर्वात जास्त दुखावली जाते. ही कथा आहे कर्क राशीची. नमस्कार, मी डॉक्टर ज्योती जोशी आणि तुम्ही पाहत आहात ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी हे यूट्यूब चॅनल. तुम्ही स्वतः कर्क राशीचे असाल किंवा तुमच्या परिवारातील कुटुंबातील कुणाचीही रास कर्क असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. ही गोष्ट आहे मीराची. मीरा लहानपणापासून इतर मुलांपेक्षा थोडी वेगळी होती. जिथे इतर मुलं खेळण्यात दंगामस्तीत रमायची तिथे मीरा सतत आपल्या आईच्या मागे मागे असायची. तिला प्रश्न करत असायची, आई तुला थकवा आला का? मी तुला काही मदत करू का? एवढ्या लहान वयात तिला दुसऱ्यांच्या त्रासाची जाणीव व्हायची. मीराकडे एक छोटासा डबा होता ज्यात ती तिच्या आवडत्या छोट्या छोट्या वस्तू साठवून ठेवायची. कोणी त्या डब्याला हात लावला की ती लगेच म्हणायची, हे माझं आहे, याला जपून ठेवा. मंडळी त्या केवळ वस्तू नव्हत्या, त्या तिच्या भावना होत्या. कर्क राशीचं असंच असतं, त्यांच्या वस्तूमध्येही जीव असतो. शाळेत मीरा अभ्यासात सर्वसाधारण होती, ना खूप हुशार ना खूप मागे. पण एक गोष्ट शिक्षकांना नेहमी जाणवायची, ती म्हणजे तिची सिन्सिअरिटी. एकदा शाळेत ड्रॉइंग कॉम्पिटिशन झाली. मीराने एक अगदी साधंसं चित्र काढलं. एक छोटंसं घर, त्यात आई, बाबा आणि ती स्वतः होती. शिक्षकाने विचारलं, मीरा तू इतकं सिंपल साधं चित्र का काढलं? काहीतरी मोठं काढायचं होतं. मीरा हळूच म्हणाली, मॅम माझ्यासाठी हेच माझं जग आहे. त्या दिवशी तिला प्राईज मिळालं नाही, पण ती रडली नाही, ती फक्त शांत राहिली. कर्क रास अशीच असते. जेव्हा त्यांना कोणी समजून घेत नाही तेव्हा ते शांत राहतात. मीराच्या आयुष्यात मित्र होते, मैत्रिणी होत्या, पण ती सगळ्यांशी क्लोज नव्हती. कर्क राशीचे लोक निवडक लोकांशी अटॅच असतात. तिची एक खास मैत्रीण होती जिच्यावर मीराचा जीवापाड विश्वास होता. पण एक दिवस एका छोट्याशा कारणावरून त्या मैत्रिणीने मीरावर आपला सगळा राग काढला. मीरा काहीच बोलली नाही, तिने वाद घातला नाही. ती घरी आली आणि हळूवार रडली. दुसऱ्या दिवशी त्या मैत्रिणीशी अशी वागली जणू काही झालंच नाही. लक्षात ठेवा, कर्क रास कधीच भांडत नाही, ती हळूवार दुखावली जाते. तारुण्य आलं आणि मीराच्या भावना अजून खोल झाल्या. ती प्रेमात पडली. तिने त्या व्यक्तीसाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं, आपला वेळ, आपल्या भावना आणि आपला विश्वास. पण एक दिवस जेव्हा मीराने विचारलं, मी तुझ्यासाठी इतकं केलं, तू माझ्यासाठी काय केलंस? तेव्हा समोरून काहीच उत्तर आलं नाही. त्या दिवशी मीराचं मन पार तुटून गेलं. पण तिने जगाला हे दाखवलं नाही. ती बाहेरून स्ट्रॉंग राहिली, हसत राहिली, मात्र आतून ती हळूहळू संपत होती. जेव्हा कर्क राशीची व्यक्ती दुखावली जाते तेव्हा ती स्वतःला एका कोशात बंद करून घेते. त्याचं प्रतीक आहे खेकडा. खेकड्याचं बाहेरचं कवच कठीण असतं, पण आतून तो अत्यंत नाजूक असतो. मीरासुद्धा अगदी तशीच झाली होती. ती लोकांपासून दूर गेली, फोन उचलणं बंद केलं, पण तिच्या मनात विचारांच्या लाटा थांबत नव्हत्या. तिला भूतकाळ खूप आठवायचा. ती जुने फोटोज बघायची, जुन्या चॅट्स वाचायची आणि स्वतःलाच विचारायची, ते दिवस परत येतील का? कर्क रास वर्तमानात कमी आणि आठवणींमध्ये जास्त जगते. हेच त्यांच्या दुःखाचं सगळ्यात मोठं कारण असतं. लोकांसाठी जगता जगता मीरा स्वतःला हरवून बसली होती. एके रात्री शांत बसलेली असताना तिला एक सत्य उमजलं. ती नेहमी सगळ्यांना सांभाळत होती पण स्वतःला कधीच नाही. तिची भेट एका गुरूंसोबत झाली. गुरूंनी तिला पाहिलं आणि फक्त हसून म्हणाले, बाळा तू कमजोर नाहीस, तू खूप खोल आहेस. गुरु पुढे म्हणाले, मीरा तुझा स्वामी आहे चंद्र,
चंद्र म्हणजे मन, चंद्र म्हणजे भावना आणि समुद्राच्या लाटा. तू या लाटा थांबवू शकत नाहीस, पण तू त्या लाटांसोबत पोहायला शिकू शकतेस. त्या दिवसापासून मीराने स्वतःकडे पाहायला सुरुवात केली. तिचं जर्नलिंग सुरू केलं, मनातल्या गोष्टी लिहून काढल्या. तिने स्वतःच्या मर्यादा म्हणजे बाउंड्रीज सेट केल्या. ती आता ठामपणे नाही म्हणायला शिकली. तिने स्वतःवर प्रेम करायला सुरुवात केली. आजही मीरा लोकांची काळजी घेते. आजही ती प्रेमळ आहे, पण ती आता स्वतःला हरवत नाही. ती रडते पण स्वतःला सावरून घेते. कर्करास म्हणजे कमजोरी नाही, तो एक अथांग सागर आहे, खोल, शांत आणि प्रचंड शक्तिशाली. आता वेळ आली आहे तुमच्या छोट्या चाचणीची. तुम्ही स्वतःला कसं पाहता? तुमच्यात एक परफेक्शनिस्ट आहे का? की तुम्ही प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार करता? की तुम्ही प्रॅक्टिकल आणि बॅलेन्स आहात? पर्याय ए परफेक्शनिस्ट, पर्याय बी ओव्हर थिंकर, पर्याय सी प्रॅक्टिकल आणि बॅलेन्स. प्रश्न दुसरा, काम करताना तुमची शैली कशी असते? तुम्हाला प्रत्येक डिटेल परफेक्ट हवं असतं का? की तुम्ही ॲनालिसिस करत राहता? की तुम्ही शांतपणे काम पूर्ण करता? पर्याय ए डिटेल परफेक्शन, पर्याय बी ओव्हर ॲनालिसिस, पर्याय सी इफिशियंट वर्किंग. प्रश्न 3, तुमची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ कोणती? तुम्ही छोट्यातली छोटी गोष्ट ओळखता का? की तुम्ही डीप थिंकिंग करता? की तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करता? पर्याय ए अटेन्शन टू डिटेल, पर्याय बी ॲनालिटिकल माइंड, पर्याय सी प्रॉब्लेम सॉल्विंग. प्रश्न 4, तुमची कमजोरी काय आहे? तुम्ही परफेक्शनचा अति आग्रह धरता का? की ओव्हर थिंकिंगमध्ये अडकता? की स्वतःवर जास्त टीका करता? पर्याय ए परफेक्शन प्रेशर, पर्याय बी ओव्हर थिंकिंग, पर्याय सी सेल्फ क्रिटिसिझम. 5वा प्रश्न, रिलेशनशिपमध्ये तुम्ही कसे असता? तुम्ही खूप केअरिंग आहात का? की प्रत्येक गोष्ट ॲनालिसिस करता? की प्रॅक्टिकल आणि स्टेबल आहात? पर्याय ए केअरिंग अँड सपोर्टिव्ह, बी ॲनालिसिंग, सी प्रॅक्टिकल अँड स्टेबल. प्रश्न 6, कोणी चूक केली तर तुम्ही कसे रिॲक्ट करता? तुम्ही लगेच करेक्ट करता का? की मनात विचार करत राहता आणि शांतपणे समजावता? पर्याय ए करेक्ट इमिजिएटली, बी ओव्हर थिंकिंग सायलेंटली, पर्याय 3 शांतपणे समजावून सांगता. प्रश्न 7, स्ट्रेसमध्ये तुमचं वर्तन कसं असतं? तुम्ही कामात गुंतता का? की ओव्हर थिंकिंगमध्ये हरवता? की सोल्युशन शोधता? पर्याय ए वर्क मोर, बी ओव्हर थिंक, सी फाइंड सोल्युशन. प्रश्न 8, तुमची सगळ्यात मोठी भीती कोणती? चूक होण्याची, कंट्रोल नसण्याची, की काम अपूर्ण राहण्याची? पर्याय ए मेकिंग मिस्टेक, बी लॉसिंग कंट्रोल, सी इनकम्प्लीट वर्क. प्रश्न 9, तुमचं लाईफ पॅटर्न काय आहे? तुम्ही प्रेफरन्सच्या मागे धावता की विचार करत राहता? की स्टेडी प्रोसेस करता? ए परफेक्शन, बी ओव्हर थिंकिंग लूप, सी स्टेडी ग्रोथ. 10, तुम्ही लोकांशी कसं वागता? तुम्ही मदत करता आणि गाईड करता? की ॲनालाइज करता? की प्रॅक्टिकल सपोर्ट देता? पर्याय ए गाईड अँड हेल्प, बी ॲनालाइज, सी प्रॅक्टिकल सपोर्ट. निकाल असा आहे, जर तुमचे ए जास्त असतील तर तुम्ही खूप प्रेमळ आहात पण स्वतःला विसरता. जगाची काळजी करताना स्वतःला वेळ द्या. जर बी जास्त असतील तर तुमच्या भावना खोल आहेत पण तुम्हाला भावनांचं संतुलन शिकण्याची गरज आहे. सी जास्त असतील तर अभिनंदन, तुम्ही भावना आणि समज याचे एक सुंदर संतुलन साधलं आहे. कर्करास म्हणजे देवाने दिलेलं एक सुंदर गिफ्ट आहे. फक्त त्या प्रेमाच्या अथांग सागरात स्वतःलाही सामावून घ्या. लक्षात ठेवा, जेव्हा भावना समजून घेतल्या जातात तेव्हाच मन खऱ्या अर्थाने शांत होतं. उपाय, जर तुमची जास्तीत जास्त उत्तरं ए असतील तर तुमच्यासाठी मूनस्टोन ब्रेसलेट खूप लाभदायक ठरेल. ते तुमच्या भावना संतुलित करून तुम्हाला आतून शांतता देईल. जर तुमची जास्तीत जास्त उत्तरं बी असतील तर तुम्ही डायमंड कट सिट्रीन ब्रेसलेट धारण करा.
ते तुमचं ओव्हर थिंकिंग कमी करून सकारात्मक ऊर्जा आणि क्लॅरिटी वाढवण्यास मदत करेल. आणि जर तुमची जास्तीत जास्त उत्तरं सी असतील तर तुमच्यासाठी सनस्टोन ब्रेसलेट सगळ्यात योग्य आहे. ते तुमचा आत्मविश्वास वाढवतं, पुढे जाण्यास ऊर्जा देतं. योग्य ब्रेसलेट फक्त घालणं पुरेसं नाही, तर ते विश्वास आणि योग्य हेतूने धारण करणं हाच खरा बदल घडवतो. जर तुम्हाला हे ब्रेसलेट ऑनलाईन खरेदी करायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही ते ऑर्डर करू शकता. प्रत्येक ब्रेसलेटसोबत आम्ही तुम्हाला देतो धारण कसे करावे त्याची शास्त्रशुद्ध पद्धत, एक विशेष ॲक्टिवेशन कार्ड. जेव्हा तुम्ही कार्डवर ब्रेसलेट ठेवून योग्य पद्धतीने ॲक्टिवेट करता तेव्हा त्याचा प्रभाव अधिक वाढतो आणि ते तुम्हाला शुभफळ देऊ लागतं. तसंच तुम्हाला एक डिस्काउंट कुपन कोड देखील दिला जातो. त्यामुळे आत्ताच डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुमचं बुकिंग नक्की करा. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदलाची सुरुवात करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, तुम्ही कोणत्या प्रकारचे कर्क आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. लक्षात ठेवा, आज एक छोटा निर्णय घ्या. मी सगळ्यांसाठी जगेल पण स्वतःला विसरणार नाही. खाली कमेंट करा, मी स्वतःसाठी जगायला तयार आहे. धन्यवाद. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.